येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग संपन्न झालेले आहेत। यावेळी मतदान प्रक्रियेसंदर्भातील सर्व तांत्रिक नियम, मतदारांना मार्गदर्शन, निवडणूक कायद्यांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आजोबा आणि नातू हे एकाच वेळी रिंगणामध्ये उतरले। विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणारे मारुती बनकर हे भाजपचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर त्यांचा नातू हा सुद्धा राज्यातील सर्वात तरुण नगरसेवक पदाचा उमेदवार आहे। अमरावतीत अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म दिले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अजय पसारी यांची उमेदवारी कायम झाली। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे। काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद शेख जमील यांनी निवडणुकीतून माघार घेतली, तसंच आणखी 9 सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। जळगावच्या जामनेर इथं मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। नगराध्यक्ष पदासाठीच्या विरोधी पक्षातल्या 3ही उमेदवारांनी माघार घेतली। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानं त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे। सूचकाची सही राहिल्यानं उज्ज्वला थिटेंचा नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद करण्यात आला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय मान्य नसल्यानं सोलापूर सत्र न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे। सातारा नगरपालिकेत शिवेंद्रसिंग भोसले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिलाय। नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मधून अभिनेते रुपेश गौंड यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कामाच्या विचारावर प्रेरित होऊन रुपेश गौंड यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला। रायगडच्या कर्जतमध्ये नगरपालिकेचा राजकीय धुरळा पाहायला मिळतोय। कर्जत नगरपालिकेत युती 1 मात्र उमेदवार 2 असल्याचं चित्र दिसून येते। भाजपकडून स्वाती लाड तर शिवसेनेकडून सुवर्णा सुर्वेंनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। वाशीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ऐन निवडणुकीत धक्का बसलाय। नागोराव ठेंगडे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी ऐनवेळी बाद झाल्याचा आरोप करत उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देण्यात आला। जळगावच्या जामनेर इथं नगरपालिका निवडणुकीतील भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली। एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेऊ नये असं वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेले असताना देखील प्रवेश होत असतील तर चुकीचं असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। मुस्लिम मतदारांशी संपर्क साधण्यासाठी भाजप उमेदवारांकडून उर्दूमधून पत्रक छापण्यात आलं। या पत्रकावरून मनसे नेते योगेश चिलेंनी भाजपवर टीका केली। सरसकट मुस्लिमांना शिव्या घालायच्या, हिंदूंना मुस्लिम विरोधात भडकवायचं असं दुसरीकडे उर्दूमध्ये पत्रकं छापायची, हे का भाजपचं हिंदुत्वाचा खोचक सवाल भाजपला विचारण्यात आला। आळंदी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या भाजपच्या प्रशांत कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार माघार घेतलेले असा दावा केला होता। मात्र कुऱ्हाडे यांनी दावा फेटाळला। आळंदीत राष्ट्रवादीची सत्ता येईल असा दावा त्यांनी केला। शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करायच्या पण त्यांना आत्महत्या करण्यासाठी सोडून द्यायचं अशी सरकारची भूमिका म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला। सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतं। या अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी नेहमी मत मागताना शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेतलं पण त्यांचा सन्मान केला नाही। त्यांच्यापेक्षा मी मोठा जाणता राजा आहे अशी त्यांची भावना होती, अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केली। जळगाव शहराला सिंगापूर पॅरिस बनवायचं होतं, मात्र ते फक्त शब्दातच राहिलं। जळगाव शहर ते आता खेडगाव झालं असल्याचं म्हणत माजी मंत्री सुरेश जैन यांनी विकास कामांवरून अप्रत्यक्ष नेत्यांची कानउघडणी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाशिक जिल्ह्यात 1 जागा वगळता इतर ठिकाणी सोबळाचा नारा देण्यात आला। ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मनसे सोबत असून मदत करत असल्याचं जिल्हाध्यक्ष DG सूर्यवंशी यांनी म्हटलेलं आहे। जालन्यात लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात आली। यानुसार 27,000 लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं जाणार आहे। अपात्रतेचा प्रस्ताव महिला आणि बाल कल्याण खात्याकडे सादर करण्यात आलाय। यावर निर्णय झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात रक्कम येणं बंद होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत। शिवसेनेला उमेदवार मिळत नसल्याची टीका भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी केली। त्यानंतर शिवसेनेचे नेतेही टीका करण्याची संधी सोडत नाहीये। शिर्डीच्या राहतामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून काही कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले। महाविकास आघाडीत सामील न होता पक्षाचा एबी फॉर्म भरल्यानं ही कारवाई करण्यात आली।
वाशिम जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती फिसकटली आहे। वाशिम, कारंजा, मंगळुरूपीर आणि मालेगावमध्ये महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या जागांवरून कोणीही मागे न हटल्यानं महायुतीचं समीकरण फिसकटल्याचं दिसून येत आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू केलं। वैजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही असा पवित्र आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला। धुळे शहरातील तृतीयपंथीयांनी डोंगराळेतील चिमुकलीच्या हत्येविरोधात तीव्र निषेध केला। आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा अशी आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। अकोला शहरात आमदार किरण लहामटे यांनी सामान्य नागरिकाला कानशिलात लगावल्यानं रास्ता रोको करण्यात आलाय। यांच्या निषेधार्थ कोल्हार गोटी महामार्ग अडवण्यात आला। कानडी समाजासह नागरिकांनी रास्ता रोको केला। पुण्यातील विश्रामबाग वाड्याच्या दुरुस्तीचं काम गेल्या 5 वर्षापासून रखडलेलं आहे। याविरोधात मनसेनं निषेध आंदोलन केलं। यावेळी वाचवा रे वाचवा, विश्रामबाग वाडा वाचवा, या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर उत्तर तहसीलदाराविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली। उत्तर तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकांवर प्रहार संघटनेनं काळं फासत आंदोलन केलं। तहसीलदारांनी अनेक प्रकरणं प्रलंबित ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचाही इशारा देण्यात आला। अतिवृष्टीच्या मदत वाटपात शासनानं मराठवाड्यातील शेतकऱ्यावर अन्याय केल्याचा आरोप करत वैजापूरमध्ये शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जी रक्कम मिळते त्यापेक्षा जास्त रक्कम ही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाली असल्याचा त्यांचा आरोप आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये सकल हिंदू बांधवांनी निषेध मोर्चा काढला। मालेगावच्या डोंगराळे गावातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढून नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। नाशिकच्या येवल्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। सुवर्णकार समाजानं दुकानं बंद ठेवून निषेध व्यक्त केला। यावेळी नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली। आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे अंडरवर्ल्डमध्ये घालवलेल्या माजी आमदार अरुण गवळी यांनी पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी सहकुटुंबियांसोबत विठोबाच्या चरणी शांती, आनंद आणि सुख लाभू अशी प्रार्थना केली। मागील अनेक वर्षात बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात अनगोंदी कारभार सुरू होता, याची तक्रार देखील करण्यात आली। राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली। माध्यमिक शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांचा निलंबनात समावेश आहे। नाशिक विमानतळाचं विस्तारीकरण होणारे कुंभमेळ्यापूर्वी मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत। विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबादला विमानसेवा जोडली जाणार आहे। नाशिकमध्ये एका महिला शेतकऱ्यानं ब्राझीलच्या पॅशन फ्रूटची यशस्वी लागवड केली। सुरुवातीला केरळमधून 31 झाडं आणून लागवड केली। यामधून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं। या आरोग्यदायी फळाला बाजारात मोठी मागणी। चंद्रपूरमध्ये 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह राबवला जाणार। या निमित्तानं गौंडराजे समाधी परिसरात चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येत सहभागी झाले। पुणे मॉडेल स्कूल या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अमेरिकेतील नासामध्ये अभ्यास दौऱ्यावर गेलेत। अभिनव उपक्रमांतर्गत 25 विद्यार्थ्यांनी नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमला भेट देऊन अंतराळ विज्ञानातील अनेक चमत्कार जवळून अनुभवले। संभाजीनगरमध्ये काल अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। या कारवाईत पैठण गेटचा मोबाईल बाजार, पक्षी विक्री, अनधिकृत दुकानं महापालिकेनं जमीनदोस्त केली। दिवसभर चाललेल्या मोहिमेत 118 अतिक्रमणं हटवण्यात आली। अकोल्यातील शासकीय रुग्णालयाचं खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या निर्णयाला काँग्रेसनं विरोध केला। आमदार साजिद पठाण यांनी रुग्णालयात जाऊन आंदोलनात्मक पद्धतीनं विरोध नोंदवला। नाशिकमध्ये गेल्या आठवडाभरापासून सीएनजी मिळत नसल्यानं वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। सध्या सीएनजीचा टँकरद्वारे पुरवठा केला जात असून ऑफलाईन पंपावर 1200 किलोची मागणी असताना 300 ते 400 किलो इतकाच सीएनजी उपलब्ध होतोय। कोल्हापूर शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली होती। या याचिकेवर 24 नोव्हेंबरला सुनावणी होणार। त्यापूर्वीच महानगरपालिकेनं रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम सुरू केलं। पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। अद्याप उद्याही शहरात पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले। नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शालेय विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला। एक काठी स्वसंरक्षणासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। ताजुने मळा इथं बिबट्याचा वावर आहे। भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या घराच्या अंगणात आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालंय।